सकाळपासून रोहा शहरावर मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. त्रिमूर्तीनगर, गणेशनगर, नाना शंकरशेठ रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असताना नागरिकांच्या मदतीसाठी माजी नगरसेवक समीरभाई सकपाळ आणि महेशदादा कोलटकर यांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समाधान शिंदे, सुकुमार पाटील व इतर स्थानिक रहिवासी उपस्थित होते. पाण्याचा निचरा योग्य होतोय का, नागरिक कोणत्या अडचणीत आहेत, त्यांना तात्काळ काय मदत आवश्यक आहे याचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. समीरभाई सकपाळ हे नेहमीच संकटाच्या वेळी नागरिकांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांच्या कार्याची दखल स्थानिकांनी घेतली आहे. महेशदादा कोलटकर यांनी देखील आपला अनुभव आणि जनसंपर्काचा उपयोग करून नागरिकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केलंय. यावेळी स्थानिक नागरिकांनीही माजी नगरसेवकांच्या तत्परतेचं कौतुक केलं. नेहमी मैदानात उतरून मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळतो, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी तात्काळ पंचनामे करण्यात आले. यावेळी तलाठी, माजी नगरसेवक महेश कोलटकर, माजी नगरसेवक समीरभाई सकपाळ, माजी नगरसेविका गीताताई पडवळ, समाधान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी ओसंडून वाहत होते. आपला ग्रामीण भाग असेल, ग्रामीण भागात सुद्धा मग ते खांबपासून जर आपण बघितला, खांब, किल्ला, तळाघर, बोरघर, लांडर, पार पिंगळसेपर्यंत मी विचारपूस केली तर सगळ्या गावामध्ये खूप पाणी होतं. ह्या सांगायचं तात्पर्य म्हणजे रोह्यामध्ये आम्ही एवढं पाऊस पाहिलं नव्हतं. आणि कालचा जो पाऊस झाला तो सगळ्यांच्या दृष्टीने की ढगफुटीच झाली. आणि या ढगफुटीमुळे पार संजय गांधीपासून मंगलवाडी असेल, बाजारपेठ असेल, तुमचे दमखाडी, त्रिमूर्तीनगर आणि वर्षे विभाग ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. आणि काहीकांच्या घरात, मग काही सोसायट्या असतील ज्या थोड्याशा खालच्या भागामध्ये गेल्या, जुन्या असल्यामुळे त्या खालच्या भागात गेल्यात. आणि त्या सोसायट्यांमध्ये ग्राउंड फ्लोअरला त्या जे काही फ्लॅट आहेत त्या फ्लॅट धारकांमध्ये पाणी जाऊन खूप नुकसान झालं. गाव भाग असेल, ज्या दमखाडी विभागामध्ये अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालं. अष्टमी असेल, अशा सगळ्या भागामध्ये आपण एकंदरीत पाहिला तर सर्वत्रच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आमच्या येथील गणेशनगर असेल, या गणेशनगरमध्ये सुद्धा कधी न येणारा पाणी तो ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गणेशनगरमध्ये सुद्धा सर्वांच्याच घरामध्ये पाणी गेला आणि त्या पाण्यामुळे खूप प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तरी ह्या एकंदर नुकसान पाहता आपले राज्याचे नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, मंत्री आदितीताई असतील, आमदार अनिकेत तटकरे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपले तहसीलदार देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रोह्यातील तलाठी यांनी आज ह्या विभागामध्ये येऊन अनेक ठिकाणी ज्या ज्या घरामध्ये पाणी गेले त्यांचे पंचनामे केलेले आहेत. तरी लवकरात लवकर या लोकांना भरपाई मिळावी एवढी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल, मग रोहेकर असतील, नाही तर प्रत्येक वार्डमधील नागरिक असतील, की जे नगरसेवक आहेत ते अतिशय आज गेली 8 वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहेत. मग कुठलाही संकट असू दे, मग तो कोरोनाचा असू दे, कुठली महामारी असू दे, नाहीतर मग पूर पाणी असू दे, किंवा ढगफुटी झाल्यानंतर आपल्या कळसगिरीवरून येणारा पाणी असू दे, कुठल्याही नुकसानीला किंवा कुठल्याही काही संकट आला तर सगळे नगरसेवक धावत असतात. या ठिकाणी त्रिमूर्तीनगर दमखाडी असेल, या ठिकाणी महेश कोलटकर म्हणजे मी स्वतः, गीताताई पडवळ, आणि ह्या विभागामध्ये आता नव्याने आरक्षण पडल्यामुळे समीरभाई सकपाळ, हे आम्ही तिघं अतिशय जोमाने काम करत असतो. त्यामुळे इथे कोणी ह्या ठिकाणी येऊन आपली लुडबुड करू नये. आणि आपली लुडबुड करायची असेल तर आपल्या घरी करावी. पहिला आपण कुठले तरी एक पदाचे हकदार व्हा आणि त्याच्यानंतर लुडबुड करा. ही लुडबुड जर परत केलीत तर आम्ही सहन केली जाणार नाही, एवढा सुद्धा मी या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.